नमस्कार स्टुडंट्स आणि पालकांनो. आज आपण थोडं NDA बद्दल डिस्कस करणार आहोत. तर NDAची क्रायटेरिया काय असतो, एलिजिबिलिटी काय असते, त्याच्यानंतर काय स्टडी केला पाहिजे, तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टीची आपण चर्चा करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. मोस्टली NDAची एलिजिबिलिटी पाहिली आपण तर 16.5 ते 19.5 तुमचं एज क्रायटेरिया आहे, जो की ते मुलं अप्लाय करू शकतात. सेकंड थिंग, तुम्ही एज्युकेशनमध्ये 12 पास किंवा 12 अपेरिंग असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एअरफोर्समध्ये किंवा नेव्हीमध्ये तुम्ही अप्लाय करत असाल तर त्यासाठी तुम्हाला मॅथ्स आणि फिजिक्स हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. आर्मीसाठी तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठल्याही विषयी तुम्ही घेऊन 12th तुम्ही एक्झाम देऊ शकता. सेकंड थिंग, NDAचे फॉर्म कधी निघतात तर NDAची वर्षातून 2 एक्झाम होतात, NDA 1 आणि NDA 2. तर NDA 1 जे आहे त्याचे फॉर्म डिसेंबर महिन्यामध्ये निघतात, त्याची एक्झाम एप्रिलमध्ये होते, त्याचा रिझल्ट जूनमध्ये येतो. त्याच्यानंतर त्यांची जुलै ऑगस्टमध्ये त्यांचे SSB इंटरव्ह्यू होते. त्याच्यानंतर त्यांची मेरिट लिस्ट जे आहे ते ऑक्टोबर महिन्यामध्ये येते आणि त्यांची जॉईनिंग जे आहे ती डिसेंबर लास्ट वीकमध्ये होऊन जाते. सेकंड बघायला गेलं तर NDA सेकंडचे मेमध्ये फॉर्म निघतात, सप्टेंबरमध्ये पेपर होतो, रिझल्ट ऑक्टोबरमध्ये येतो, त्याची डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये SSB इंटरव्ह्यू होते, मार्चमध्ये मेरिट लिस्ट निघते आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जॉईनिंग होते. तर NDA 1 आणि NDA 2ची अशी सेम प्रोसेस आहे, वर्षातून 2 वेळेस एक्झाम होतात NDAची. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स की सिलेबस काय आहे, पेपर कोणते कोणते होतात ते एक समजणं खूप आपल्याला आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये पहिला पेपर जो होतो तुमचा मॅथ्सचा होतो. मॅथ्स पूर्ण 11-12चा मॅथ्स आहे, वेगळं काही विचारलं जात नाही. आणि सेकंड जो पेपर होतो तुमचा जनरल ॲबिलिटी टेस्ट, तो असतो 600 मार्कचा. तर 600 मार्कमध्येही कसं आहे की 3 पार्टमध्ये त्याला डिवाईड केलेलं आहे. अशी म्हणून तुमचे टोटल 900 मार्काचा पेपर पॅटर्न बनवलेला आहे UPSCने. त्याच्यानंतर जो आहे कट ऑफ आता हा जो आहे कसा क्लिअर करायचा आणि नेमकं स्टडी काय करायचं, वेटेज कोणत्या सब्जेक्टवरती, तर ते पाहूया. बघा थोडक्यामध्ये बघायला गेलं तर तुमचा मॅथ्स 300 मार्क्स आहे, हा तुमचा पहिला पेपर होतो. आणि सेकंड जो GATचा पेपर होतो, जसं बोलल्याप्रमाणे 3 पार्टमध्ये त्याला विभागलेला आहे. तर फर्स्ट तुमचे 200 मार्क्स जे आहेत ते इंग्लिशचे, 150 क्वेश्चन असतात GATच्या पेपरमध्ये, त्यातले 50 क्वेश्चन तुमचे इंग्लिशचेच असतात. त्याच्यानंतर रिमेनिंग जे तुमचे बाकीचे जे उरलेले आहेत, जे 200 मार्कचा वेटेज तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोला दिलेला आहे, तो पूर्ण 9-10चा आहे, पण जास्त लोड घ्यायची गरज नाही आहे. थोडं ब्रशअप जरी केलं तरी आरामशीर तुमचा तो बायो, फिजिक्स आणि केमिस्ट्री कवर होऊन जातो. आणि राहिले जे 200 मार्क आहे त्याचे मग हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर आणि पॉलिटिकल सायन्स अशी मिळून तुमचे 900 मार्काची रिटर्न एक्झामिनेशन UPSC कंडक्ट करते. आता प्रॉब्लेम असा आहे की कमीत कमी 7 ते 8 लाख मुली अप्लाय करतात ह्या एक्झामला. तर 8 ते लाख मुलांनी अप्लाय केलं तर आता UPSC काय म्हणते की ज्या मुलांना 900 पैकी 350 मार्क मिळालेले आहेत त्यांना आपण पासआउट करू. पण बघायला गेलं तर कमीत कमी 2 ते 3 लाख मुलांना तर आरामशीर 350 मार्क मिळतील. मग ते 2 ते 3 लाख मुलांना बोलवणार आहे का SSB इंटरव्ह्यूला? ऑब्व्हियसली नाहीच, कारण त्यांच्याकडे जागाच फक्त 400. मग ते काय करतात, कट ऑफ काढतात. तर UPSC काय म्हणते की त्यांना येण्या जाण्याचा खर्च आपल्याला पे करायचा आहे, राहण्या खाण्याचा सगळा खर्च गव्हर्नमेंटला पे करावा लागतो. मग गव्हर्नमेंटमध्ये एवढ्या मुलांना आपण बोलून तरी काय करणार, तर मग कट ऑफ काढतात. की मोस्टली म्हणतात की 7 ते 8 हजारच्या आसपास आपण मुलांना बोलू, कारण जास्तही मुलं बोलून उपयोग नाही. मग ते काय करतात, कट ऑफ काढतात. सपोज सिरियल नंबर 1 ह्या मुलाला 900 पैकी 480 मार्क मिळाले आणि सिरियल नंबर 1000 ह्या मुलाला मिळाले सपोज 450च्या आसपास मार्क, तर त्याचा जो कट ऑफ जो आहे तो एअरफोर्सच्या आसपास तुमचा कट ऑफ क्लिअर होऊन जातो. सेकंड बघायला गेला तर सिरियल नंबर मग 450 ते 400च्या रेंजमध्ये ज्या मुलांना मार्क मिळतात तो तुमचा नेव्हीच्या आसपास कट ऑफ जातो. आणि सिरियल नंबर जे 6000 बघताय, 3000 ते 6000, तर ऑलमोस्ट आर्मीचा कट ऑफ जो आहे तो 380च्या आसपास जातो. मग 380च्या वरती ज्या मुलांना मार्क मिळालेले आहेत त्या मुलांना ते SSB इंटरव्ह्यूला बोलवतं. त्याच्यानंतर तुमची रिटर्न एक्झाम झाल्यानंतर मग तुम्हाला SSB इंटरव्ह्यूसाठी कॉल लेटर येतो. मग SSBमध्ये कसं असतं की 3 टेक्निक असतात. एक असते तुमची सायकोलॉजी, दुसरी असते GTO आणि तिसरी असते इंटरव्ह्यू. तर ह्यात रिटर्नची 900 मार्काची एक्झाम होते, तसेच SSB ही तुमची 900 मार्काची होते. मग रिटर्नचे मार्क आणि SSBचे मार्क दोघांचे मार्क मिळून मेरिट लिस्ट बनते, त्यानुसार मग तुमची NDA खडकवासला पुण्यामध्ये जॉईनिंग होते. मोस्टली आता हाईट आणि वेटचं जर क्रायटेरिया पाहिला आपण तर मुलांची जी हाईट आहे ती 1 सेंटीमीटर असायला हवी आणि मुलींची जी आहे ती 152 सेंटीमीटर. आणि सेकंड वेट जे आहे ते 44.4 kg बॉयसाठी आहे आणि 41.6 गर्ल्ससाठी आहे. पण ह्याच्यामध्ये तुमचं वेट जर 15 kg प्लस मायनस असेल तर ते चालून जातं. ऑलमोस्ट कसं की आता 45 किलो जर वेट आहे मुलांचा तर ऑलमोस्ट 60पर्यंत तुमचा क्रायटेरिया चालून जातो. पण 65, 68 जर असे असेल तर ते तुम्हाला 60च्या आतमध्ये तुम्हाला रिड्यूस करावं लागतं.
तर असा तुमचा जो हाईट आणि वेटचा जो क्रायटेरिया आहे, तर ह्या लेवलवरती तुमचा हाईटचा आणि वेटचा क्रायटेरिया आहे. आणि सेकंड थिंग, तुमचं जे ग्राउंड ड्युटी किंवा टेक्निकलला तुम्ही अप्लाय करत असाल आर्मी किंवा नेव्हीला, तर तुमचा जो चष्मा जो आहे तो -2.5 पर्यंत चालतो. आणि मोस्टली कसं असतं की जे नॉकनीज वगैरे बोलतात की नॉकनीज आहेत, गुडघ्याला गुडघे टेकतात वगैरे, तर त्यासाठी तुम्ही काय करा की संध्याकाळी झोपताना तुम्ही एक उशी किंवा पिल्लो आपल्या दोन्ही पायांच्या गुडघ्यांच्या मध्ये ठेवून झोपा. त्यांनी काय होईल की तो थोडंसं जरा तुम्हाला गुडघ्यातला तो गॅप थोडा मिळण्याची शक्यता असते. आणि सेकंड थिंग, तुमचं जे पाय जे आहेत ते पूर्ण फ्लॅट नसायला हवेत, त्याच्यामध्ये थोडा कर्व असणं अपेक्षित आहे त्यांना मेडिकल क्रायटेरियामध्ये. तर ह्या लेवलवरती तुमची मेडिकल होती, एवढा काही टफ फ्युचरच नाही त्यांनी मेडिकलमध्ये मोस्टली, पण जसं जसं क्रायटेरिया होतो त्या लेवलवरती ते चेंजेस होत राहतात. सेकंड थिंग, मग ती तुमच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सची आणि नेव्हल अकॅडमीची सगळ्यांची मिळून कंबाईंड ट्रेनिंग आपल्या इंडिया खडकवासल्यामध्ये होते. इनिशियली तिथं 5 महिना ट्रेनिंग, 1 महिना सुट्टी, असे तुमचे 3 वर्ष इंडिया खडकवासल्यामध्ये जातात. त्याच्यानंतर ज्यांचं सिलेक्शन आर्मीसाठी झालं आहे त्यांना इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनमध्ये 1 वर्षाला बेसिक ट्रेनिंगसाठी बोलवतात. त्याच्यानंतर नेव्हीला अजिमाला केरलामध्ये बोलवतात आणि एअरफोर्समध्ये हैदराबादला बोलवतात. तर बेसिकली तुमची ट्रेनिंग तिथे 1-1 वर्षाची होती नेव्ही आणि आर्मीची. आणि एअरफोर्ससाठी जे गेलेले आहेत पायलटसाठी, त्यांच्यासाठी 6 महिने एक्स्ट्रा त्यांची ट्रेनिंग केली जाते. तर अशा प्रकारे तुमचे इंडियाची पूर्ण प्रोसेस आहे तुमचे. आणि ह्याच्यानंतरही तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल तर आमचे दिलेले खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स नंबर आहेत, त्याच्यावरती तुम्ही कधीही संपर्क करा. तुमचे डाऊट्स मॅक्सिमम क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल. थँक्यू.